मोठा नेता गेल्यानंतर सुद्धा ती जागा ओरबाडण्याची तयारी. या संदर्भात लोकासांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण. विधानसभेमध्ये राणा भीमदेवी थाटात आम्ही जमिनीतून गाळून काढू वरतून आडू असं ते मलखामचे जे प्रात्यक्षिक दाखवत होते, मुख्यमंत्र्यांनी जे आव्हान केलं ते आव्हानाचा त्यांचा भाव जो होता, हा भाव त्यांचा कुठेतरी धमकवण्याच्या अनुषंगाने किंवा ज्ञानाचे डोस पाजण्याच्या अनुषंगाने होता. माझ्या संदर्भात तर त्यांचं मत असं आहे की मी बिनडोक आहे, मला डोकंच नाही. त्याच्यामुळे राजकीय कमेंट तुम्ही फार मनाला लावून घेतली. तुम्हाला कुणी विनंती करायला पाहिजे? भाजपने करायला पाहिजे, सुनेत्रा वहिनींनी करायला पाहिजे, कुणी संपर्क साधायला? सुनेत्रा पवारजींचा त्यांचा हा काँग्रेस पक्षाला त्यांनी संपर्क जरूर साधला. त्या अनुषंगानं त्यांनी या निवडणुकीतला मदतीच्या अनुषंगाने जरूर त्यांनी साथ घालण्याचा प्रयत्न केला. नमस्कार, मी अभिजित करंडे, मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रातलं सगळं राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे ते बारामतीच्या पोटनिवडणुकीमुळं. अजित पवारांच्या निधनानंतर ही निवडणूक बिनविरोध होईल अशी अपेक्षा असतानाच पवारांच्या विरोधामध्ये काँग्रेसनं आपला उमेदवार उतरवलेला आहे आणि अर्थात पार्थ पवार यांच्या विधानानंतर तो कलगीतुरा गाजलेला आहे. आकाश मोरे आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अजूनही अर्ज मागे घेण्यासाठी 2 दिवसांची मुदत आहे. पण या सगळ्या कालावधीमध्ये काँग्रेसनं एका प्रकारे महाराष्ट्रामध्ये एक नवं आव्हान उभं केलं आहे का? काँग्रेस महाविकास आघाडीपासून एक हाताचं अंतर राखते का? हे सगळे प्रश्न उपस्थित होतात. आणि या एकूण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. का बारामतीची पोटनिवडणूक लढावी असं तुम्हाला का वाटलं? कारण ती जागा तर तुमच्या मित्रपक्षाची. बारामती आणि राऊरी या 2 पोटनिवडणुका लागल्या आहेत आणि या दोन्ही ठिकाणी ते आमच्या मित्रपक्ष 2024ला हा त्या ठिकाणी लढला आणि यावेळेसही तेच हे निवडणूक लढतील अशा प्रकारचं एक गृहीत आणि अपेक्षा असतानाच राजकीय भूमिका म्हणून काँग्रेस पक्षाने त्यावेळेस सविनय भूमिका ही घेतली की जर आमचे मित्रपक्ष तिथे उमेदवार देणार नसतील तर आम्ही लढण्याकरता तयार आहोत. आणि तयार का आहोत? तर तयार असण्याचंही कारण जे आहे तर भारतीय जनता पक्षाची जी गुंडगिरी चालू आहे, अनपोज निवडणुकीच्या अनुषंगानं लोकशाही मूल्यांना त्यांनी जे फासावर लटकवलेलं आहे आणि महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर रकमा देणं, विड्रॉल करायला लावणे, दमदाटी करणे, पोलीस कंप्लेंटची भीती दाखवणे, विड्रॉल करणे, एवढंच नाही तर कॉलर पकडून विड्रॉलपर्यंत घेऊन जाणारे अनेक प्रकरणं आपल्या समोर आहेत. आणि त्यावेळेस महाराष्ट्रभर झालेल्या चर्चेतून निष्कर्ष काय निघाला की लोकशाही तगवण्याकरता, वाचवण्याकरता निवडणुका या झाल्याच पाहिजे, अनपोज निवडणूक होता कामा नये आणि निकोप वातावरणामध्ये, निर्भीड वातावरणामध्ये निवडणुका व्हाव्यात. ही जी महाराष्ट्राची 3-4 महिन्यापूर्वीची जी भूमिका होती ती भूमिका एका ठिकाणी आहे. भारतीय जनता पक्षाला विरोध ही भूमिका आहेच आहे आणि यासोबतच देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष हा संपूर्ण जी संसदीय लोकशाही आहे ही मोडून काढण्याकरता ते म्हणतात की परंपरा होती एक महाराष्ट्राला, मोठा नेता गेल्यानंतर त्याच्या कुटुंबातल्या व्यक्तीला आपण जनरली काय हर्ट होईल अशा पद्धतीनं ती निवडणूक होऊ देत नाही. आपण या 2 निवडणुका सोडून जर मागच्या 3-5 निवडणुका जर आपण बघितल्या तर या प्रत्येक ठिकाणी निवडणूक झालेली आहे. भाजपने उमेदवार उतरवले, भाजपने उमेदवार उतरवले, काँग्रेस त्या ठिकाणी उमेदवार राहिले. जसं पुण्यामध्ये दंगेकर हे काँग्रेसचे उमेदवार राहिले, तिथे टिळक मॅडम जे आहे त्यांच्या निधनानंतर निवडणूक झाली. त्यानंतर अंतापूरकरजी जे आहेत त्यांचं देगलूरला निधन झालं, त्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार होता, भाजपने त्या ठिकाणी निवडणूक तिथे लढवली. नांदेडमध्ये वसंतरावजी चव्हाण साहेब आमचे खासदार अगदी 2 महिन्यातच गेले, ती निवडणूक त्या ठिकाणी झाली, तिथे निवडणूक लढवल्या गेली. असे लढवण्याचे अनेक संदर्भ आहेत. पण ते काय म्हणतात अजित पवार आणि बाकीचे नेते आणि अजित पवार याच्यामध्ये अंतर आहे. अजित पवार हे एक टॉलेस्ट लीडर होते, महाराष्ट्रातले उपमुख्यमंत्री होते, त्यांच्या पत्नीच उभ्या आहेत तर, आणि त्याही पवार कुटुंबातून येतात की ज्या पक्षाशी तुमची आघाडी आहे किंवा तुम्ही मित्रपक्ष आहे तुमचा, तर त्या अशा काळामध्ये तुम्ही त्याचा सहानुभूतीने विचार करायला पाहिजे होता. सहानुभूती निश्चित आहे आणि लोकांमध्ये अशी प्रतिमा निर्माण केली होती की बघा काँग्रेस जी आहे ती कशा पद्धतीनं एका पद्धतीनं एक मोठा नेता गेल्यानंतर सुद्धा ती जागा ओरबाडण्याची तयारी. या संदर्भात लोकासांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण ही देवेंद्र फडणवीसांची एकंदरीत मोठं ऑपरेंडी आहे. त्यामुळे ते उपदेश करण्याकरता कुठे थांबत नाही. आम्हालाच त्यांच्या अनुषंगाने की एवढी सहानुभूती, अजितदादांचं एवढं मोठं नेतृत्व हे आपण सांगता, तर ते सांगता तसं अजितदादांचा जो विमान अपघात आहे तो अपघात का घातपात या संदर्भामध्ये आपण गंभीर नाही. आपली सहानुभूती तेव्हा कुठे जाते की जेव्हा गुन्हे आपण नोंद करत नाही, प्रकरण 2 महिन्यापेक्षा मोठा कालखंड होऊन ब्लॅक बॉक्स अजूनपर्यंत सापडत नाही, एवढे सिरियस जे ऑब्जेक्शन्स आले आणि निरीक्षण नोंदवल्या गेले,
तंत्रशुद्ध, तर्कशुद्ध, वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्या सर्व एकंदरीत बाबीच्या संदर्भात चुप्पी साधलेली आहे. जो अहवाल आला तो इतका चुकीचा की झाडाला टक्कर लागून विमान पडलं. अशा प्रकारचे जेव्हा अहवाल येतात त्या सगळ्या अहवालातून मुख्यमंत्री हे गंभीर नाहीत, मुख्यमंत्री गुन्हा नोंदवत नाही, त्याची चौकशी करायला ते तयार नाही. विधानसभेमध्ये राणा भीमदेवी थाटात आम्ही जमिनीतून गाळून काढू, वरतून आडू असं ते मलखामचे जे प्रात्यक्षिकं दाखवत होते ते या चौकशीच्या वेळेस कुठे गेले? तुम्हाला असं म्हणायचं की ते गंभीर नाही आहेत, अजितदादांच्या मृत्यू हा घातपात आहे की काय अपघात आहे याच्या चौकशीसाठी म्हणून तुम्ही उमेदवार उतरवले? नाही, सहानुभूतीच्या अनुषंगानं जेव्हा मुख्यमंत्री आम्हाला शहाणपणाचे जेव्हा डोस पाजतात तेव्हा अजितदादांच्या संदर्भातली सहानुभूती आहे. ते मोठे नेते होतेच, त्यांच्या मृत्यूमुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे. काँग्रेसलाही त्याच्याबद्दल सहानुभूती आहे. एवढंच नाही, आमचे जे उमेदवार आहेत आकाश मोरे हे उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी अजित पवारांच्या प्रतिमेला हार घालून त्यांना अभिवादन करूनच ते अर्ज भरायला गेले. सहानुभूती तुम्ही त्यांना ट्रॅप करताय ना की बघा आकाश मोरे त्या दिवशी अर्ज भरायला जाताना म्हणाले की चला मी नाही अर्ज भरत, तुम्ही माझ्यासोबत चला, आधी FIR करा बारामती पोलीस स्टेशनमध्ये आणि मग आपण सुनेत्रा वहिनींचा अर्ज भरायला जाऊ. त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली. ते बारामतीकर या निमित्ताने त्यांनी भावना व्यक्त केली आणि ते एकटेच थोडीच आहे. ह्या एकंदरीत अपघाताची घातपाताचा जो संशय आहे, नव्हे तर बरेच लोक खात्रीलायकही बोलतात, त्या अनुषंगानं मुख्यमंत्री एक शब्दही बोलत नाही. त्यांनी काय केलं तर पहिल्या दिवशी आल्या अंत्यविधीनंतर त्यांनी एक पत्र तातडीने लिहिलं नागरी उड्डाण मंत्र्यांना की याची चौकशी झाली पाहिजे. त्या मंत्र्यांनी देखील तातडीने उत्तर दिलं. याच्या पलीकडे त्यांची तत्परता कुठेही ही आढळून आली नाही. तुम्हाला आतापर्यंत कोणी फोन केला म्हणजे काय अर्ज मागे घ्यायला पाहिजे? देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्ही आवाहन केलेलं आहे काँग्रेसच्या नेत्यांना आणि त्यांनी त्याचा विचार करायला पाहिजे, राजकीय संस्कृतीचा विचार करायला पाहिजे. त्यांनी सुनेत्रा वहिनींनी स्वतः काय तटकरे पाटील आणि भुजबळांनी सांगितलं त्या दिवशी की त्यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता की आम्ही भेटायला येतो आणि आम्हाला पाठिंबा हवा आहे. ते म्हणाले की काही यायची आवश्यकता नाही. उद्धव ठाकरे म्हणाले आमचा पाठिंबा आहेच, आम्ही सोबत काम केले. तशा पद्धतीने तुमच्याशी कोणी संपर्क साधला? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, पार्थ पवार, सुनेत्रा पवार? पहिला भाग याचा मुख्यमंत्र्यांनी जे आव्हान केलं ते आव्हानाचा त्यांचा भाव जो होता हा भाव त्यांचा कुठेतरी धमकवण्याच्या अनुषंगाने किंवा ज्ञानाचे डोस पाजण्याच्या अनुषंगाने होता. जेव्हा सभ्य परंपरा हे शब्द असतात तर त्याची भाषा ही सौम्य असली पाहिजे, त्याची ती सभ्यता असली पाहिजे, ती त्यांच्यात आढळून येत नाही. आणि माध्यमातून बोलत असताना वेगवेगळे विधान देखील त्यांच्या पक्षाची लोक करतात. त्याच्या खोलात जर आपण गेलो तर त्यांना कुठेतरी तो डाव अजितदादांच्या या निवडणुकीच्या त्यांच्या मृत्यूनंतरच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साधायचा आहे हे आढळून येतं. त्यामुळे त्यांनी कुठल्याही प्रकारचा संपर्क आमच्या कोणत्याही नेत्याशी कुठेही केलेला नाही. माझ्या संदर्भात तर त्यांचं मत असं आहे की मी बिनडोक आहे, मला डोकंच नाही. त्याच्यामुळे राजकीय कमेंट तुम्ही फार म्हणाल नाही मी हरकत नाही, मी त्याला त्याच्यामुळे माझ्याशी ते बोलावं असं नाही. मला डोकं नसेल तर काही माझी हरकत नाही. त्यांना खूप ज्ञान आहे याच्याबद्दल पण माझ्या त्यांना शुभेच्छाच आहे. तर आमच्या पक्षातले इतर जे लोक असतील त्यांच्याशी त्यांनी बोलायला पाहिजे, त्यांच्याशी त्यांनी विनंती करायला पाहिजे. शेवटी तुम्हाला कुणी विनंती म्हणजे तुमच्या पक्षातल्या नेत्यांना किंवा तुम्हाला कुणी विनंती करायला पाहिजे? भाजपने करायला पाहिजे, सुनेत्रा वहिनींनी करायला पाहिजे, कुणी संपर्क साधायला? सुनेत्रा पवारजींचा त्यांचा हा काँग्रेस पक्षाला त्यांनी संपर्क जरूर साधला. त्या अनुषंगानं त्यांनी या निवडणुकीतला मदतीच्या अनुषंगाने जरूर त्यांनी साथ घालण्याचा प्रयत्न केला. मी देखील अत्यंत सभ्यतेने आपुलकीने आदराने त्यांच्याशी माझा संवाद झाला आणि या संदर्भात काँग्रेस पक्षाने एक भूमिका घेतली आहे. त्याच्यात इनिशिएटिव्ह जरूर हा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा होता. मात्र आम्ही आमच्या पक्षाची जी मोटस ऑपरेंडी आहे त्यानुसार राष्ट्रीय पातळीवर देखील आमच्या भावना कळवल्या. पहिले मुळात बारामतीच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्याच्या अनुषंगानं तयारी दर्शवली. तुमच्या पातळीवर निर्णय होणार आहे का दिल्लीला निर्णय? तेच आपल्याला बारामतीतल्या सर्व आमच्या कार्यकर्त्यांनी लढलं पाहिजे अशा स्वरूपाची भूमिका ही घेतली आणि ती त्यांनी आमच्यापर्यंत पोचवली. त्यांच्या पोचवल्यानंतर त्यांची बैठक घेऊन कोण इच्छुक आहे काय त्यांची जे अर्जावर त्यांच्याशी सगळ्यांशी संवाद साधला. पुणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीने देखील तशाच प्रकारची प्रस्ताव आमच्याकडे पाठवला. आम्ही त्याच्यावर विचार करून त्यातला एक उमेदवार जो आहे तिथली परिस्थिती ही आम्ही दिल्लीला कळवली आणि त्यांनी आमच्या या भूमिकेवर शिक्कामोर्तब केला. आम्ही बारामतीतल्या आमच्या काँग्रेसच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केला. त्यामुळे हा एकंदरीत पक्षाने घेतलेला हा निर्णय आहे. तर तो राष्ट्रीय पातळीवर देखील आम्ही त्यांची मंजुरात ही घेतलेली. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरही चर्चेची आवश्यकता आहे. आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांशी बोलणं देखील हे महत्त्वाचं आहे. त्यांनी बोलणं अपेक्षित आहे की तुम्ही बोलणं अपेक्षित आहे?
त्या उमेदवार असताना माझ्याशी त्या बोलत असताना मी अत्यंत आदरानेच त्यांच्याशी अर्थात बोलणं हे माझंही कर्तव्य आहे आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांशी आपण कृपा करून एकदा बोलून घ्यावं अशा प्रकारची देखील मी त्यांना विनंतीवजा सूचना केलेली आहे. तुम्ही म्हणजे याचा निर्णय तुम्ही असं म्हणताय की बघा, पटेल म्हणाले की आम्ही त्यांना संपर्क साधायचा प्रयत्न केला खरगेजींना, त्यांचं भाषण होतं परवाचं बारामतीतलं, मग खरगेंना 2 वेळा फोन केला, कधी ते केरळमध्ये होते, कधी दुसऱ्या राज्यामध्ये प्रचाराला, आता निवडणुका चालू आहेत देशभरामध्ये. त्यांचं मी कोट करतोय, त्यांचे पी ए म्हणाले की मला सांगा मी निरोप पोचवतो, तर त्यांनी त्यांचा निरोप PM पाशी दिला, तो खरगे साहेबांपर्यंत पोचला असेल कदाचित, पण अजून पण दिल्लीवरून काही तशा पद्धतीचा निर्णय होत नाही. आणि तुमच्याकडून तर स्पष्टपणे सांगितलं जातं की जो आहे तो आम्ही खाली निर्णय जो आहे जो घेतलेला तो आम्ही वरती कळवला आहे, सुनेत्रा वहिनींचं म्हणणं पण कळवलेलं आहे. आता तुम्ही वाट बघताय. आता माझं फक्त म्हणणं असं की तुम्ही वाट कधीपर्यंत बघणार आहात की ही या निवडणुकीमधून आकाश मोरेंनी माघार घ्यायची की नाही याची वाट कधीपर्यंत बघणार आहात? नाही, वाट बघणे याच्यात विषयच नाही. यामध्ये त्यांनी माझ्याशी फोनवर संपर्क साधल्यानंतर आमचं जे बोलणं झालं हा एक कुठेतरी एक संस्कृतीचा सभ्यतेचा भाग असल्यामुळे त्याला कोट करून मी काही बोलणं हे जास्त योग्य होणार नाही. आता त्यांच्या सभेतून फोन लावला हे असं झालं हे जे सांगितलं जातं हे योग्य नाही. याच्यात काँग्रेस पक्षानं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाने एक भूमिका घेतली आणि त्याच्यासाठी मंजुराती घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांची विनंती आहे. मुळात ही निवडणूक आम्ही अत्यंत गंभीर होऊन भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक राजकीय भूमिका म्हणून आम्ही भूमिका घेतली. त्याकडे येऊ आपण, पण तुमच्या पक्षाला सर्वात जास्त जर काय संताप कशाचा आला असेल तर तो पार्थ पवारांच्या कमेंट्स आला असं वाटलं आम्हाला. कारण की ज्या पद्धतीची व्यक्त झाले काँग्रेसचे कार्यकर्ते नेते किंवा काँग्रेसचं आम्ही ट्विटर हँडलवरून पण बघितलं की पार्थ पवार म्हणाले की तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल. त्यांच्या वक्तव्याला खूप गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. तुमचा डाऊनफॉल पण त्यांनी वाचून तर तो त्यांचं वक्तव्य आता एकंदरीत परिपक्वतेच्या तराजूत जाऊन बसलेल्या असल्यामुळे त्यावर मी अधिक भाष्य करणार नाही. मात्र डाऊनफॉलच्या अनुषंगाने जरूर मला टिप्पणी या ठिकाणी करायला आवडेल ते म्हणजे की बारामतीमध्ये काँग्रेस पक्ष हा दीर्घकाळापासून तिथे सत्तेत नाही. जे सत्तेत होते 3-4 निवडणुकी समाजवादी काँग्रेस ही काँग्रेसमध्ये विलीन झाल्यानंतर 2दा अजितदादा असतील, एकदा खासदारकीची उमेदवारी असतील, पण 99 पासून नाही, थोडक्यात काय तर 50-1 वर्षापासून तिथे काँग्रेस ही नाही. जी काय होती ती पवारसाहेबांचीच काँग्रेस होती. अशा परिस्थितीतही काँग्रेस बारामतीतच आहे. बारामतीमध्ये आम्हाला ही निवडणूक लढायची असं सांगणारे 6 अर्ज आले आणि ते गंभीर अर्ज होते. त्यामध्ये डॉक्टरही होते, त्यामध्ये आकाश मोरे जे आहेत तेही आहेत, इतरही कार्यकर्ते होते. त्यामुळे 6 जर येत असेल तर बारामतीतच काँग्रेस जिवंत आहे. दुसरं, बारामती शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आमचं काँग्रेस पक्षाचं कार्यालय आहे. ते दैनंदिन तिथे कारभार होतो. रोज आमचे तिथे काँग्रेसचे कार्यकर्ते नेते येऊन बसतात. त्यामुळे ज्या गावात आम्ही 50-60 वर्षापासून नाही तिथे जर काँग्रेस आहे तर डाऊनफॉल व्हायचा प्रश्नच नाही. हे देखील कुठेतरी ठणकावून सांगण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे डाऊनफॉल वगैरे जे विषय आहेत हे हास्यास्पद आहे. हे काही गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. पार्थ पवार यांनी पुढे असं म्हणाले की काँग्रेसच्या नेत्यांनी विचार करायला पाहिजे, आम्ही पण हे सगळं लक्षात ठेवू. म्हणजे एका पद्धतीनं पुढं त्यांना पण म्हणजे तुम्हाला थेट इशाराच दिलाय काँग्रेसला एका प्रकारे. त्याला इशारा म्हणा, धमकी म्हणा, पण ते काही गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. आणि त्याचं एक जे ज्या पार्श्वभूमीवर निवडणूक होती आहे त्या पार्श्वभूमीवर असं बोलणं उचित नाही. आणि ते ज्या भाषेत बोलले त्या भाषेतच उत्तर देता जरूर आम्हाला येतं. मात्र ते काही उत्तर देण्याची आवश्यकता नाही. त्यांनी हे जे पाहून घेणे, बघून घेणे वगैरे जे आहेत हे साताऱ्याच्या निवडणुकीत जेव्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सदस्यांना सभागृहात जाऊ दिलं नाही, जेव्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्याला अडवल्या गेलं, पोलिसांनी ओढलं, मारल्या गेलं, इथपर्यंत बोलल्या गेलं, त्यावेळेस त्यांनी हा जर भूमिका जर घेतली असती तर ती निश्चित गंभीर आहे असं म्हणता आलं असतं. त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा त्यांना पदोपदी अडवत आहे, कुठेतरी अडकवत आहे. अशा सगळ्या येणार असताना तिकडे न बोलता हे काँग्रेसवर त्यांनी असं वक्तव्य करण्याची काही आवश्यकता नव्हती असं वाटतं. तुम्हाला असं वाटतं पार्थ पवारांनी म्हणजे ज्या पद्धतीची परिस्थिती आहे आणि बोलणी होत होती किंवा सुरू होती त्याच्यामध्ये मिठाचा खाडा टाकला? नाही, त्यांनी त्यांचं वक्तव्य हे एकांगी आहे आणि त्या वक्तव्याला मी खरंच सांगतो की गांभीर्याने घेण्याची. तुम्ही म्हणताय, मी मुद्दाम का विचारतो, तुम्ही म्हणाल की वारंवार पार्थ पवार का लावलंय तुम्ही, तर मी यासाठी विचारतो की आता बघा असं आहे की ते जर सामान्यपणे अजितदादा असते तर ते काही पक्षामध्ये कार्यरत नव्हते, पण आता ते पक्षाचे अधिकृत खासदार आहेत. म्हणून मी म्हणतोय की आता ते पक्षाचे खासदार आहेत, त्यांची आई अध्यक्ष पक्षाची उपमुख्यमंत्री आहेत आणि ते त्यांचे पुत्र आहेत. त्यामुळे एका प्रकारे ती राष्ट्रवादीची भूमिका म्हणूनच येते समोर.
म्हणून मी हे विचारतोय की त्यांच्या वक्तव्यानं मिठाचा खडा पडला का चर्चेमध्ये? नाही, त्यांच्या चर्चेला गांभीर्याने खरोखर घेण्याची आवश्यकता नाही. इतक्या अशा शब्दात, अशा पार्श्वभूमीवर इतकं बेसावध म्हटल्यापेक्षा इतकं गोंधळलेलं विधान करणं, त्याच्यात धमकी पण असणं, त्याच्यामध्ये कोणते इशारे असणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या हास्यास्पद आहे. का बरं त्याने असं केलं असावं अशा नाजूक परिस्थितीमध्ये असं होतं? ते आता तेच त्याच्यावर उत्तर देणं त्यांचं योग्य राहील. वास्तविक पाहता सहानुभूती, सभ्यता, संस्कृती असं बोलत असताना त्यांचं हे वक्तव्य कुठेच बसत नाही. मला दुसरा जो एक प्रश्न विचारायचा आहे, तुमच्या पक्षा म्हणजे ज्या वेळेला आकाश मोरे लढत आहेत, तर एकतर आकाश मोरेंनी आधी पण एकदा निवडणूक लढवलेली आहे तिथून, नाही असं नाही 14ला आपण बघितलेलं आहे की तिथे सगळेच पक्ष इंडिपेंडेंट लढले, त्याला काँग्रेसही लढलेली होती, पण काँग्रेसला काय फार म्हणावं तसं तिथं यश नाही मिळालं. पण गेल्या काही काळामध्ये शरद पवारांनी तुम्हाला काही सूचना, एक मित्रपक्ष म्हणून या निवडणुकीबद्दल त्यांच्याकडून काही तुम्हाला काय सांगणं किंवा काय असं काही झालं, तुमचा संवाद झाला आहे त्यांच्या पक्षाकडून, कुणाकडून? नाही, त्यांच्या संदर्भात आमची पक्षाची जी भूमिका होती की तिथेच आपण देत नसाल, कारण राहुरीमध्ये उमेदवार देणार नाही अशा प्रकारची पण चर्चा आमच्या कानावर होती. तर दोन्ही ठिकाणी आम्ही उमेदवार देऊ हे सांगितलं. दोन्ही ठिकाणी उमेदवार सगळी प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांशी पण ही भूमिका आम्ही सविनय त्यांना कळवली की अशी आमची भावना आहे, अशी आमची भूमिका आहे. त्यावर त्यांनी आम्ही बारामती लढतच नाही आहोत हे देखील स्पष्ट केलं. पण त्यांनी तुम्हाला लढू नका असं आवाहन केलं आणि इथे पण जे आहे राहुरीला आम्ही उमेदवार देत आहोत हे सांगितलं. आम्ही त्यांना आमच्या पक्षाचीच भूमिका सांगितली. नाही, पण त्यांनी तुम्हाला ही गोष्ट आवाहन तरी केलं का की अजित पवारांच्या पार्श्वभूमीवर तुम्ही बारामतीमध्ये उमेदवार देऊ नये असं आवाहन तरी तुम्ही एवढं सगळं कळवल्यानंतर शशिकांत शिंदेकडून केलं गेलं का? त्यांनी आम्हाला हे सांगितलं की तिसऱ्या दिवशी या संदर्भामध्ये आम्ही ही भूमिका घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष ही निवडणुका अनौपचारिक दृष्टिकोनातून आम्ही ही भूमिका घेतलेली आहे हे त्यांनी आम्हाला अत्यंत व्यवस्थित सांगितलं आणि आम्ही आमच्या पक्षाची भूमिका सविने त्यांना सांगितली. पण त्यांनी असं काही आग्रह धरला नाही की तुम्ही काही? नाही, तिथे जिथे दोन राजकीय पक्ष आहेत तिथं असा आग्रह धरण्याचा तिथे आणि तो म्हणून मी आवाहन हा शब्द वापरला. हो, नाही, एक राजकीय पक्ष या नात्यानं एक प्रदेशाध्यक्ष जेव्हा भूमिका सांगतोय तर तेव्हा त्यांनी ते देखील त्या भूमिकेच्या अनुषंगानं त्यांच्या पक्षाची न लढवण्याचं आणि त्याचं काय कारण आहे हे दोन्ही आम्हाला सांगितलं. तुम्ही काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये त्यांच्या मित्रपक्षांपासून एक अंतर राखून आहे असं म्हणायचं कारण असं आहे की तुम्ही दोन्हीकडे निवडणुका लढताय. म्हणजे एका ठिकाणी बारामतीमध्ये निवडणूक लढताय की जिथं अजितदादा पवार तुमच्या मित्रपक्षाचेच कुटुंबातली व्यक्ती आहेत, त्यांचं निधन झालेलं आहे आणि तुम्ही राहुरीत पण त्यांना सांगितले की तुम्ही देणार नसाल तर आम्ही इथं उमेदवार देऊ. एक तर गेल्या काही काळापासून अशा पद्धतीची चर्चा आहे की हे जे दोन पक्ष आहेत, राष्ट्रवादी आणि शिवसेना, या पक्षांच्या भूमिकेबद्दल तुमच्या मनामध्ये संशय, संभ्रम आहे? या दोन पक्षांच्या भूमिकेबद्दल संशय असण्याचं काही कारण नाही. कारण सांगतो मी त्यात राष्ट्रवादी पक्ष हा संक्रमणावस्थेतून जात होता आणि त्यातली जी चर्चा आहे ती ओपन डोमेनमध्ये आहे, ती दोन पक्षाच्या एकत्रीकरणाच्या अनुषंगाने मग दुर्दैवी घटना झाली. त्यामुळे तो पक्ष संक्रमणावस्थेतून जात आहेत. त्याच्यात अजितदादांसारखा एक कर्ता पुरुष त्या घरातला जाणं ही देखील एक बाब आहे. त्यामुळे तो भाग आपल्याजवळ आहे. उभाटाच्या अनुषंगानं देखील काँग्रेस आणि उभाटामध्ये एका नव्याने संवाद सुरू करण्याची कुठेतरी आवश्यकता आहे आणि या सर्व गोष्टी आमच्या महाविकास आघाडी किंवा येणाऱ्या राजकारणाच्या 2029च्या बांधणीनुसार आहेत. तोपर्यंत काय परिस्थिती निर्माण होते ही पण सगळ्यांना मी यासाठी विचारतोय तुम्हाला प्रश्न. मी तुमचं उत्तर पूर्ण का नाही होऊ दिलं कारण मला त्याच्यामध्ये असं नाही, मला डिसरिस्पेक्ट नाही करायचं. मी त्याची फक्त पार्श्वभूमी तुम्हाला सांगू इच्छितो. धर्मस्वातंत्र्य विधेयक आलं, काँग्रेसची भूमिका जाहीर होण्याआधीच शिवसेनेने त्याला पाठिंबा देऊन टाकला. काँग्रेसच्या नेत्यांना भाषण काय करायचं, आपली भूमिका काय असावी किंवा मित्रपक्ष म्हणून आपली काय भूमिका असावी याच्याबद्दल विचार करायला सुद्धा वेळ मिळाला नाही. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आपण बघतोय की त्यांची भूमिका जी आहे ती तुम्हाला, तुमच्या नेत्यांना कायम संशयास्पद वाटते. विधानभवनाच्या बाहेरचं पण म्हणतो मी. आणि त्याच्याबद्दलची जाहीर वाच्यता नेते करत असतात की ते तर आता एकच होणार होते जवळपास. शिवसेना जी आहे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची, ती बऱ्याच अंशी तुमच्या नेत्यांचं म्हणणं असं आहे की ती सभागृहामध्ये ज्या तडफेनं ज्या विरोध तिथं व्हायला पाहिजे होता धर्मस्वातंत्र्य विधेयकाचा आणि मुस्लिमांची अडचण करणारं विधेयक किंवा त्यांना टार्गेट करणारं विधेयक आल्यानंतर तसं झाला नाही आहे. आणि त्यामुळं आता काँग्रेसला लक्षात आलेलं आहे की ही एकमेव स्पेस आहे की जी मोठी आहे. दोन मित्रपक्ष गाफील आहेत, त्यांना पडलेलं नाही आहे आणि तुम्ही आता आम्हीच
तो मुख्य विरोधी पक्ष आहोत, आमच्याकडे विचारधारा आहे, आमच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं विचारांमध्ये कुठलाही संभ्रम नाही विरोधाचा, हे क्लॅरिटी असल्यामुळे तुम्ही त्यांच्यापासून आता अंतर राखू लागलाय. म्हणून सभागृहात पण आणि सभागृहाच्या बाहेर पण महाविकास आघाडी दिसत नाही. देशभरामध्ये जी लढाई आहे ती काँग्रेस आणि भाजपची आहे. भाजपच्या विरोधात सर्वात मोठी लढाई लढणारा पक्ष देशामध्ये हा काँग्रेस पक्ष आहे आणि राहुल गांधी ही लढाई अत्यंत समर्थपणे ही लढाई लढत आहेत. हे झालं देशातलं चित्र. आता आमचा नेता लढवणारा नेता हा भारतीय जनता पक्षाशी लढत असताना आम्ही पण त्या विचाराच्या विरोधात प्रत्येक लढाई लढलं पाहिजे, हे आमचं कर्तव्य आहे. आणि या लढाईला जे जे लढतील ते आमचे मित्र आहेत आणि संपूर्ण ताकदीने जे लढतील ते आमचे सख्खे मित्र आहे आणि यांना सोबत घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. पार्शियल आणि पूर्ण असं अंतर आहे म्हणजे अनेक आहेत, त्याच्यानंतरही आहेत काही नव्याने पण मित्र या लढाईत. आणि ही देशभरातली एक ही भूमिका आहे. कारण 2024ची निवडणूक लढल्यानंतर देशभरामध्ये बऱ्याच काही गोष्टी सुरू आहेत. पक्ष फोडणे फाडणे हे जे चालू होतं ते सुरूच आहे. तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढाई प्रत्येक पातळीवर लढली पाहिजे, वैचारिक लढाई लढली पाहिजे, निवडणुकांच्या अनुषंगाने लढलं पाहिजे, ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहेच. आणि तीच भूमिका आम्ही महाराष्ट्रात पुढे घेऊन जात आहोत. यामध्ये आमच्या मित्रपक्षांचा कुठे अनादर करणे की तुम्ही नाही आम्हीच फक्त भाजपशी लढतोय, हा कुठलाही आविर्भाव आमच्याजवळ नाही. पण तुमचा असा विश्वास आहे का किंवा तुम्ही असं खात्रीनं किंवा विश्वासानं सांगू शकता का की तुमचे मित्रपक्ष ऑल आउट लढाई लढतायत जशी लढाई तुम्ही लढता? आम्ही लढाई लढतोय आणि त्यांनी लढाई लढली तर आम्ही त्यांच्यासोबत असतो. ते लढाई लढत नाही आहे, त्यांचं कौटुंबिक आणि भावनिक कारण आहे. त्या कारणाचा देखील जी नोंद आहे ती आमच्याजवळ आहे. त्यामुळे भाजपच्या विरोधात आपण प्रत्येक ठिकाणी लढलं पाहिजे. महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल, आम्ही कुठेही भारतीय जनता पक्षाच्या सावलीला उभं राहिलो नाही. आमचे नगरसेवक काही भाजपला मदत जर केली असेल तर आम्ही त्यांना पक्षातून काढून टाकलं. असे 1 नाही 2 नाही 10 ठिकाणी आम्ही आमचे निवडून आलेले जे नगरसेवक आहेत ते निलंबित केले. परभणीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाशी कुठेतरी किंवा इतर पक्षांशी हातमिळवणी केली असती तर महापौर आमचा झाला असता. आम्ही कुठेही अशा प्रकारचं केलं नाही. हां, चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पक्षाला उभाटाने मदत करायला नव्हती पाहिजे, त्यांनी ती केली, तो त्यांचा विषय झाला. म्हणूनच मी विचारलं की तुम्हाला खात्री आहे का तुमच्या मित्रांबद्दल? कारण मित्रांबद्दल खात्री असणं पण राजकारणामध्ये खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही विषय कितीही काय गोल फिरवला तरी सुद्धा तो भोपळी चौकात येणार आहे. माझा खूप सोपा प्रश्न आहे की तुम्हाला तुमच्या मित्रांबद्दल विश्वास आहे का? नाही, आशा आहे आणि आशा जी आहे ती खात्रीतून झालेली आहे. त्यामुळे आम्हाला आशा आहे आणि अपेक्षा आहे आणि निश्चित ते आमच्यासोबत राहतील ही उमेद आहे. तुम्हाला असं वाटतं की ज्या पद्धतीची लढाई आत्ता या क्षणाला लढणं गरजेचं आहे तशी लढाई जी आहे ती लढण्यासाठी दोन्ही मित्र जे आहेत ते हातचे राखून लढाई लढतायत, ही भावना आहे? नाही, लढाई ही लढाई थेट लढावं लागणार आहे. ती देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात लढावं लागणार आहे, भाजपच्या विरोधात लढावं लागणार आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात लढावी लागणार आहे. आणि लढणं हा आजचा युगधर्म आहे आणि या लढाईमध्ये ते आमचे सहकारी आहेत. पण ते हातचं राखतायत का पूर्ण प्राणपणाने लढतायत? ते प्राणपणाने आपण आम्ही आता निवडणुका पुढे आहेत 2029ला. नाही, पण आत्ता हे बघा असं आहे की सभागृहाच्या बाहेर जे दिसतंय तुमची का हे कारण असं आहे की जे वातावरण तयार व्हायला पाहिजे. आता LPG शॉर्टेज आहे किंवा अजून इतर विषय आहेत, शेतीचे विषय आहेत, अवकाळीचा विषय आहे, एक्झॅक्टली अमेरिकेची ट्रेड डील आहे, मधल्या काळामध्ये एप्स्टीन फाईल विरोधातली आंदोलन होती वगैरे, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. तर महाविकास आघाडी म्हणून एकही आंदोलन निवडणुकीनंतर उभं राहिलेलं दिसत नाही. बरोबर आहे. मग ओट चोर गद्दी छोड हे एकत्रित स्वरूपामध्ये झालेलं आमचं महाविकास आघाडीचं हे महाराष्ट्रातलं शेवटचं एक आंदोलन होतं. त्यानंतर या सगळ्या आंदोलन आम्ही केले असतील तो पुन्हा वेगळा विषय आहे. मात्र एकत्रित स्वरूपामध्ये आंदोलन झालं नाही, खरं आहे. काही महानगरपालिकांमध्ये आम्ही त्यांना सहकार्य केलं, त्यांनी आम्हाला केलं. हा एकमेव भाग हा मागच्या सहकार्याचा आहे. तुम्हाला असं वाटतं की काँग्रेसने, मी तुम्हाला खूप ब्लॅटंट प्रश्न आज यासाठी विचारतो कारण परिस्थिती ग्राउंडवर तशी आहे, तुमच्या नेत्यांशी कार्यकर्त्यांशी बोलताना ती अस्वस्थता जाणवते, तशीच ती शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी बोलताना पण जाणवते. तुम्हाला असं वाटतं आता की आता काँग्रेसनं महाराष्ट्रामध्ये आपली एक आपला सुभा जो आहे तो स्वतंत्र करून ऑल आउट लढाईमध्ये उतरलं पाहिजे. आता तुम्ही येता का अशा पद्धतीच्या हकाऱ्या देण्यात आता पॉईंट नाही आहे. कारण की उणेपुरे 2.5 वर्ष राहिलेले आहेत आणि तुमच्या जर अशा टप्प्याटप्प्याच्या भूमिका असतील तर त्या टप्प्याटप्प्याच्या भूमिका ह्या अनेकदा घातक ठरतात इलेक्शन्समध्ये आणि त्याचा तुम्हाला अनुभव आलेला आहे 24च्या विधानसभेमध्ये.
यातमध्ये जरूर आहे की राष्ट्रीय पातळीवर आम्ही राहुल गांधींना मदत करतो म्हणून तुम्ही आम्हाला स्थानिक पातळीवर मदत करा, असा आता दबका सूर हा कुठेतरी निघायला लागला आहे. आम्ही राहुल गांधींना पंतप्रधान करण्यासाठी इच्छुक आहोत, मग तुम्हाला या ठिकाणी कुठे सॉफ्ट कॉर्नर ठेवला पाहिजे असं बोलल्या जाऊ नये. शेवटी मेरिटवर व्हावं. शीट शेअरिंग हा जो एक कटकटीचा जो विषय असतो त्याकडे विशेष लक्ष न देता ही भाजपच्या विरोधात थेट निवडणूक लढली पाहिजे आणि त्या दिशेनेच आपण पुढील वाटचाल असली पाहिजे. त्यामुळे काँग्रेस प्रत्येक ठिकाणी शेवटी प्रत्येक पक्षाला त्याची संघटना मोठी वाढवली पाहिजे, ताकदवर झाली पाहिजे ही अपेक्षा असते. आणि या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये आम्ही आमचं पक्षाचं संघटन आकाराने आणि लढाईच्या निमित्तानं विचारांनी या वाढवण्याच्या प्रयत्नात आहोत. नाही, पण हाकारे देण्याची वेळ आहे का अजून? तुम्हाला असं वाटतंय की नाही सगळ्यांना सबका साथ सबका विकास अजून चालू राहिलं पाहिजे? चला उद्धव ठाकरेंना पण घ्या, शिवसेनेला घ्या, राष्ट्रवादीला घ्या. भारतातल्या आघाडी युती ही भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या राजकारणाची अपरिहार्यता आहे आणि त्या अपरिहार्यतेतून एक चांगला संवाद, प्रॅक्टिकल संवाद. तुम्हाला काय फायदा होतो? तुम्ही बघितलं की विधानसभेला तर तुमची मतं ट्रान्सफर होतात, पण तुमच्याकडे कुठे शिवसेनेची मतं ट्रान्सफर होतात? हो, यश बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आमच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची ही भूमिका आणि भावना आहे. तर त्यामुळे याला गांभीर्याने एकत्रित सिंक्रोनाइज करण्याची आवश्यकता आहे आणि ती आवश्यकता जी आहे ही सर्व पातळीवर त्याला सहकार्य मिळालं पाहिजे. तुम्हाला मी वारंवार थोड्या वेगवेगळ्या पद्धतीनं तो प्रश्न विचारतोय, पण मला मुद्दाम त्याचं कारण असं आहे की काहीतरी ग्राउंडवर दिसत असल्याशिवाय मी हा प्रश्न निश्चित विचारणार नाही. तुमच्या मनामध्ये एकला चलो रे ही भावना काँग्रेसच्या नेत्यांच्या मनात दृढ होत चालली आहे का? थेटपणे विचारतोय. काँग्रेस पक्ष हा देशातला एक प्रमुख भाजपशी विरोधात महाराष्ट्रात नाही लढणारा पक्ष आहे आणि तीच धारा ही महाराष्ट्रामध्ये कुठेतरी आम्ही तिचा निर्वाह करत आहोत. अशा याच्यात या लढाईमध्ये समविचारी मित्र जर येत असतील तर त्यांना जोडलं पाहिजे, ही आमच्या पक्षाची भूमिका आहे आणि ती जोडून आपण मिळून भाजपच्या विरोधात लढलं पाहिजे, हा एकंदरीत त्यातला असणारा भाव आहे. तुम्ही राष्ट्रीय पातळीवरती ज्यावर टीका करता त्याला पंतप्रधानांना कॉम्प्रोमाइज म्हणता. इथं तुमचे मित्रपक्ष कॉम्प्रोमाइज आहेत. बघा, असं आहे की तुम्ही राजकीय उत्तर अपेक्षित यासाठी नाही आहे, कारण की तुम्ही पार्शियली जरी मदत करणाऱ्या गोष्टी केल्या तरी सुद्धा अनेकदा त्याचे परिणाम थेट ग्राउंडवर दिसतात. आपण जे म्हणताय त्यातला बराचसा काही जो भाग आहे आम्हाला मीटिंगमध्ये विचारतात, कार्यकर्त्यांनाही कडून हा फीडबॅक वेगवेगळ्या प्रकारचा येतो. पण आज असं आहे की मी एका पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे आणि मला हातामध्ये सुईदोरा घेऊन राहणं ही माझी असणारी भूमिका आहे. मी कैची घेऊन राहणार नाही, तर मला जेवढं जोडता येईल आणि जेवढं मला सहकार्य मिळेल तेवढं मी जोडण्याचाच प्रयत्न करणार आहे. क्लिअरिटी, वैचारिक भूमिका ही स्पष्ट आहे. संघर्ष केल्याशिवाय काहीही होणार नाही. ॲडजस्टमेंट कोणीही करता कामा नये, स्लीपर सेल असता कामा नये, कॉम्प्रोमाइज असता कामा नये, ही आमची भारताच्या व्यापी भूमिका आहे आणि त्या भूमिकेतूनच आम्ही इथे काम करतोय. मात्र सुईदोरा घेऊनच मी प्रदेशाध्यक्ष या भूमिकेतून काम करत राहील. बघा, आता असं आहे की तुम्ही म्हटलं की सुईदोरा घेऊन काम करत राहील. आता परत एकदा बारामतीच्या विषयाकडे यावं लागेल, कारण मी हे सगळं फिरून काय आलं, कारण याचं मूळ सुरू झालं ते बारामतीतून. बारामतीमध्ये तुम्ही फायनल निर्णय कधी घेणार आहात की निवडणूक लढायची की अर्ज मागे घ्यायचा, ह्याचा निर्णय कधीपर्यंत अपेक्षित आहे? बारामतीमध्ये आमची फायनल भूमिका जी आहे की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आम्ही आहोत आणि त्या आहोत या भूमिकेतून आम्ही मैदानात उतरलेलो देखील आहोत. जी भावनिक साथ घातल्या जात आहे त्याला सभ्यतेने आम्ही त्याचा प्रतिसाद देत असताना, किंवा प्रतिसादचा अर्थ लगेच होऊ नाही म्हणण्याच्या पलीकडचा आहे की एक सभ्यतेचा भाग जिथे येईल त्या अनुषंगाने संवाद जो आहे हा काँग्रेस पक्षाच्या गाभ्यात आहे. त्यामुळे आमच्याशी बोलल्या कधी गेलं, निवडणुका कधी डिक्लेअर झाल्या? निवडणुका झाल्या 15 मार्चला डिक्लेअर. 15 मार्चपासून तर 5 तारखेपर्यंत तब्बल 20 दिवस कुणीही आमच्याशी बोललं नाही. म्हणजे राष्ट्रवादीतून पण कोणी बोललं नाही, कोणीही बोललं नाही, भाजपमधून पण कोणीच बोललं नाही. तटकरे, पटेल कोणीच बोललं. आम्ही 15 तारखेला निवडणूक जाहीर झाल्या 15 त्याच दिवशी काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे ही आम्ही जाहीर केली. 20 दिवसाच्या काळात कोणीही आमच्याशी संपर्क साधला नाही. मी परत येतो विचारतो, पटेल, तटकरे, सुनेत्रा पवार, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, अजून काय रवी चव्हाण किंवा बावनकुळे, भाजपच्या कोणत्या माणसाचा काँग्रेसशी बोलण्याचा काही दुरान्वय संबंध नाही. कारण त्यांची बोलण्याची भाषा आणि एकंदरीत त्यांचा जो अहंकार आणि जो आविर्भाव आहे तो कुठेही सभ्यतेच्या अनुषंगाने बसत नाही. अटल बिहारी वाजपेयींसारखा पक्ष आहे. अटल बिहारी वाजपेयींसारख्या एका सुसभ्य गृहस्थांनी या पक्षाचं नेतृत्व केलं आहे. मात्र आज त्याची कुठेही त्याची झलक आज दिसत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून संवाद हा अपेक्षा ठेवणं ते चुकीचं आहे. मात्र राष्ट्रवादीशी असणारं काँग्रेसचं जुनं नातं, अजितदादांचा एवढा दुर्दैवी मृत्यू, या अनुषंगानं
त्यांनी पण केलं नाही आणि 20-21 दिवस कोणी तुमच्याशी बोलत नाही. तुम्ही भूमिका घेता, आम्ही ती भूमिका मित्रपक्षांना कळवतो, ती जाहीर सांगतो, त्या गावातले लोक आमच्याजवळ अर्ज करतात, आमची बारामतीत मिटिंग होते, आम्ही मुलाखती घेतो, हे सगळं माध्यमातून येतं. हे सर्व करत असताना कोणी आमच्याशी बोलत नाही. निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी जरूर संवाद साधण्याचा प्रयत्न होतो, मात्र तेव्हा आम्ही उमेदवार आमचा जाहीर केलेला असतो. तो दुसऱ्या दिवशी अर्ज जाहीर जेव्हा आम्ही उमेदवार केला त्याचा अर्ज भरणं स्वाभाविक आहे. त्यानंतर कालचा दिवस छाननीचा होता, काल देखील कोणी संपर्क केला नाही. आज जरूर संपर्क हा झालेला आहे. अशा याच्यात सर्व आमचा उमेदवार जो आहे त्याची लढण्याची खूप इच्छा आहे, गावातल्या लोकांची सर्व कार्यकर्त्याची आहे. का म्हणजे अजितदादांनी एवढी 35 वर्ष तिथं काम केलेलं आहे, त्यांचा वारसा सुनेत्रा पवार चालवत आहेत. आणि जर एक काय बारामतीकरांनी जर हा प्रश्न तुम्हाला विचारला, तुमच्याकडे काय उत्तर आहे की सुनेत्रा वहिनींसारखा ऑप्शन असताना आकाश मोरेंना लोकांनी का पसंती द्यावी? नाही, पसंती, लढाई, आम्ही निवडून येऊ, आम्ही दाखवून देऊ, असं आहे की निवडणूक ज्यावेळेला तुम्ही निवडणुकीचा उमेदवार ज्याला येतो मतदारांना, तुम्हाला तर लोकांना कमीत कमी सांगायला तर लागेल का? 50 लोकांनी अर्ज भरलेले आहेत. 53. हां, 53 लोकांनी अर्ज भरले आहेत. आणि काँग्रेसला या पद्धतीने तिथे विचारत असताना यामागे कुठे काही भारतीय जनता पक्षाचं राजकारण आहे का, हा एक भाव आहे. आम्ही सभ्यता, सुसंस्कृतपणा हा काँग्रेसच्या अंगात आहे आणि त्या भूमिकेतून आम्ही पुढे जात आहोत. आमच्यामुळे निवडणुका नपोज, आमचा उमेदवार विड्रॉल झाल्या निवडणुका नपोज होईल असं चित्र आज रोजी काही बारामतीत नाही. इथं पर आमच्या सर्व मंडळीशी, सर्वांशी आमचा एक संवाद आहे आणि त्यातून मला एक गोष्ट कळत नाही. आता तुम्हाला सुनेत्रा वहिनींनी फोन करून सांगितले की तुम्ही मागे आवाहन केले, त्यांनी तुम्हाला अपील केले, तुम्ही ते अपील दिल्लीला कळवले, प्लस तुम्ही सुनेत्रा वहिनींना सांगितले की तुम्ही दिल्लीच्या आमच्या नेत्यांशी बोलून घ्या. आता मला सामान्य प्रेक्षक जो टी व्हीवर तुम्हाला पाहतोय सपकाळ साहेबांना, तर तो असा विचार करतोय की मग आता निर्णय कोण करणार? म्हणजे सुनेत्रा वहिनी दिल्लीला बोलल्याशिवाय निर्णय होणार की नाही होणार? की तुमच्या पातळीवरती तुमच्याशी संपर्क साधल्यानंतर अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया किंवा तुम्ही कळवून निर्णय घेणार? कधी निर्णय होणार? कसं? उमेदवारी अर्ज आम्ही भरला आणि आता आमचा उमेदवार जो आहे तो कामाला लागला आहे, सगळ्यांना भेटतोय, तिथे सगळं आहे. आम्हाला काही भाड्याचं घर, कार्यालय सुद्धा, आमचं पक्षाचं कार्यालय पण तिथे आहे. त्यामुळे निवडणूक लढणं हा काही फूर आमच्यासाठी, आम्ही निवडणूक लढण्याच्याच अनुषंगाने अर्ज भरला आहे. मात्र हे एक जे भावनिक वातावरण जे तयार केलं आहे, त्या भावनिक वातावरणाचा आदर ठेवून आम्ही हे बोलतोय. त्यामुळे निवडणुका आम्ही वैचारिक भूमिकेवर लढतोय. आमचा उमेदवाराला किती मतं भेटेल, आमचा उमेदवार किती मतांनी विजयी होईल, ह्या काही आम्ही अहंकारात, आम्ही अभिर्भावात बोलत नाही. मी म्हणले की समजा जरी निर्णय लढायचा किंवा मागे घ्यायचा व्हायचा असेल तर तो कोण घेणार हा माझा प्रश्न आहे. कारण मला कळत नाहीये की नाही, ते अपक्ष निर्णय घेईल. हा म्हणजे दिल्लीत होईल का इथं होईल? नाही, ते आपलं हे आम्ही याची क्रोनॉलॉजी आपल्याला सांगताना उमेदवारी अर्ज कुठून भरायची आली, कुठून प्रक्रिया सगळं झालं. मी तुम्हाला गल्ली ते दिल्ली जे सांगितलं, या सर्वांमधूनच मिळून जो काही सूर आहे आमचा, हा त्या ठिकाणी लढण्याच्या अनुषंगानं आहे. आणि जी भावनिक साथ घातल्या जाते आहे, त्या भावनिक साथही एका ठिकाणी आहे. या सर्व गोष्टींच्या अनुषंगानं उद्या 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. तो जो काही निर्णय होईल तो 3 पर्यंत होईल. 3च्या नंतर जो निर्णय होईल तो 3 नंतर इम्प्लिमेंट झाला, निवडणूक लढायचा होईल. म्हणजे चला ठीक आहे, म्हणजे आम्हाला 3 वाजेपर्यंत उद्या वाट बघायची, तुम्ही तोपर्यंत काही सांगणार नाही? आता 3 वाजेपर्यंत अर्ज विड्रॉलची मुदत आहेच आणि ती असेपर्यंत अशा स्वरूपाचे आम्हाला विनंती येणं, कोणाचा फोन येत असेल, कोणी बोलत असेल, तो फोन अवॉइड करणं ही काही काँग्रेसची संस्कृती नाही. संवादहीनता ही नसली पाहिजे. फार छान एक मला अनेक दिवसांपासून मी वाट बघतोय पण ते काही संधी मिळत नव्हती. मला देवेंद्र फडणवीसांनाही या निमित्ताने एक आव्हान करायचं आहे. ते अटल बिहारी वाजपेयींचाच कोट आहे की छोटे दिल कोई बड़ा नहीं होता, छोटे मन से कोई बड़ा नहीं, छोटे मन से कोई बड़ा नहीं होता और टूटे मन से कोई खडा नहीं होता. तर तो जो संदर्भ आहे तो आमच्यासाठी आहे. त्यामुळे कुणी फोन लावत असेल तर त्याच्या सभ्यतेने बोलणं, व्यवस्थित बोलणं, की तुम्ही मला करताय मग तुमच्या घरूनले लोक आमच्याबद्दल असं कसं बोलणार, हे काही नळावरचं भांडण नाही. आणि अजितदादांच्या सारखा एका माणूस गेल्यानंतर तिथे त्या निमित्ताने एक सभ्यतेची चर्चा महाराष्ट्रात जर होत असेल तर ती पण सकारात्मकच आहे. आणि त्या सभ्यतेचा भाव हा नाही की ते आम्ही ऐकलं म्हणजे सभ्य होऊ. तुम्ही बोलताना आणि संवादाला खूप सॉफ्ट आहात, पण तुम्ही राजकारण फार हार्ड करताय असं म्हणजे महाराष्ट्रातले काँग्रेसचे लोक म्हणतात की टफ नट टू क्रॅक. नाही, आता ते माझ्यावर होत असणारे जे वेगवेगळे आरोप आहेत त्यातला एका आरोप आहे. मी तर सरळ मार्गी आहे, सरळ रस्त्याने जाऊन सरळ जे राजकारण आहे, सरळ भूमिका आहे तीच मी घेऊन चालतोय. त्यात काही कुठे वाकड्यात घुसून याचा अर्थ असा की सरळ चालणं जास्त काही आमच्या अटी आहेत
काही आम्ही तुम्ही हे कराल तर आम्ही ते करू, अशा कोणत्याही अटी नाही, कुठलीही आमची कोणची नसती नाही, कुठलंही आमचं काही म्हणणं नाही. एक सभ्यतेने महाराष्ट्राचं राजकारण चालत असेल तर आनंदाची गोष्ट. आणि या निमित्ताने आम्ही तिथे प्रचाराला उद्या गेलो तर प्रचाराला गेल्यानंतर आमची भाषा काही शेलकी राहणार नाही. आम्ही त्या ठिकाणी काही चुकीचं बोलणं किंवा चुकीचं वक्तव्य करणार नाही. ते नेता गेला त्यांच्या श्रद्धांजली आदरांजलीनी आणि श्रद्धांजलीनेच आम्ही तिथे बोलू. मात्र लोकशाहीमध्ये उभं राहणं हेच चुकीचं आहे. हा जो भारतीय जनता पक्षाचा हेका आहे हा कुठेतरी मोडून निघाला पाहिजे, ही या सर्व मागची भूमिका आहे. ठीक आहे. बघा असं आहे की राजकारणामध्ये कधीच एक आणि एक अधिक दोन होत नसतात, कधी कधी 11 पण होतात. त्याच्यामुळे याच्या आधीसुद्धा खूप उदाहरणं आहेत. म्हणजे अगदी जयश्री पाटील यांचं उदाहरण कोल्हापूरचं असेल किंवा जिथे शांतापूरकरांचं उदाहरण असेल किंवा त्या आधीची आपण दिल्ली 2-3 गोपीनाथराव मुंडे साहेब लढले होते तेव्हाही काँग्रेस लढली. म्हणजे काँग्रेसच्या विरोधात सुद्धा भाजप लढल्याची उदाहरणं बरीच आहेत. त्यामुळं राजकीय पक्षाने अशा भूमिका घेणं काही नवीन नाही आहे. नेता छोटा किंवा मोठा हा प्रश्न नाही आहे. प्रश्न असा आहे की संवाद होतोय का आणि त्या संवादाला जो काय प्रतिसाद मिळतोय का. त्या आता सुनेत्रा वहिनींनी सपकाळ साहेबांना तर आवाहन केलेलं आहे. आता त्या आवाहनाचं काय होतंय हे उद्या दुपारी 3 वाजता किंवा त्याच्या आधी कळेल. जर त्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला तर बिनविरोध होईल आणि जर कदाचित तिथे 53 उमेदवार ऑलरेडी जो आव्हानाचा जो भाव आहे मी त्याचा पण आदर करतो. तुम्ही त्यांचं आव्हान मी ऐकलं म्हणजे मग ते कामी आलं किंवा नाही आलं असं नाही. त्या निमित्ताने एक विरोधी पक्षाशी संवाद होतोय. उद्या आम्ही भेटल्यानंतर नमस्कार जेव्हा केला जाऊ तेव्हा दोन्ही बाजूनी आदर राहील. हा महाराष्ट्राला बघायचा आहे. बाह्यावर खोचून काढणारं जे राजकारण आहे ना ते कुठेतरी बंद झालं पाहिजे. ही पण पार्श्वभूमी जरूर या निमित्तानं मला सांगितली पाहिजे. निश्चितपणे. त्यामुळे आता उद्या 3 वाजेपर्यंतची वाट बघावी लागणार आहे. तोपर्यंत तुमचे काही प्रश्न असतील, काही मुद्दे असतील तर ते नमूद करा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत होतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सपकाळ साहेब तुम्ही वेळ काढून मुंबई तकशी बोललात त्याबद्दल मनापासून आभार. पाहत राहा मुंबई तक.